हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी शाबू वडे बनवणार आहे. चला आता सुरुवात करूया. तर शाबू वडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम काय करायचं आहे, एक वाटी शाबू घ्यायची आहे. आता ही शाबू घेतलेली आहे. तर ही मी पाण्याने चांगले धुवून स्वच्छ चांगली 2 ते 3 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे. ही पहा, भिजत ठेवलेली शाबू. भिजल्यानंतर शाबू फुलून वरती येते. शाबू भिजण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास लागतात. वडे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. तर त्यामध्ये भिजलेली शाबू झाल्यानंतर एक उकडलेला बटाटा, मिरची 3 ते 4 घ्यायच्या आहेत बारीक चिरून, त्यानंतर कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आणि थोडे मोठे मोठे कुटलेले शेंगदाणे देखील घ्यायचे आहेत. तर चला, तर आता हे साबुदाणा आहे भिजलेला. तर यामध्ये आता आपण काय करायचं आहे, यामध्ये मिरची घातलेली आहे बारीक चिरलेली, शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे मोठे मोठे भरड घालायचे आहे आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्हाला आल्याचा तुकडा घालायचा असेल तर घालू शकताय. तर यानंतर जिरे घालायचे आहेत अर्धा चमचा, चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर उकडलेला एक बटाटा घेतलेला आहे, तर तो आपण खिसणीने बारीक खिसून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा घातल्यामुळे शाबूला एक जीवपणा येतो आणि त्याची वडी देखील व्यवस्थित थापता येतात आणि ते वडे तेलामध्ये विरघळत नाहीत. म्हणून आपण एक बटाटा घालायचा आहे उकडलेला. हे सर्व व्यवस्थित एकजीव करून आपण मळून घ्यायचे आहे. हे पहा, बटाटा घातल्यामुळे कसं एकजीवपणा आलेला आहे मिश्रणाला. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपण आता हे मळून झालेलं आहे. यानंतर आता आपण बटाटे वडे करायला घ्यायचे आहेत. चला, तर आता वडी बनवूया. तर हाताला आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिकटत नाहीत आपल्याला. आता त्यानंतर असे गोल गोळे करून वरून असं प्रेस करायचं आहे. असे वडे आपण तयार करायचे आहे. प्रत्येक वेळेला वडी थापताना आपण हाताला तेल लावायचं आहे, त्यामुळे हाताला चिकटत नाहीत वडे. असे आपण सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत. एक वाटी शाबू भिजत घातली तर त्यामध्ये 7 ते 8 वडे तयार होतात. हे पहा, असे मी सर्व वडे करून घेतलेले आहेत. आता यानंतर आपण वडे तळायला सुरुवात करूया. आपण आता तेल गरम करायला ठेवलेले आहे. गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे. तेल गरम झाले का पाहूया. हे पहा, तेल आता गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक असे शाबू वडे सोडूया. हे पहा, आता यानंतर आपण वरून खालून असं दोन्ही बाजूने काय करायचं आहे, भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेमवरती साबुदाणे तळायचे नाही आहेत. ते हाय फ्लेमवरती तळल्याने वरून काय होतं, करपूसपणा येतो आणि आतून हे वडे कच्चेच राहतात. म्हणून आपण मीडियम फ्लेम ठेवायचे आहे. हे पहा, वड्यांची आता पहिली बॅच काढलेली आहे. त्यानंतर आपण दुसऱ्यांदा वडे सोडायचे आहेत. तर असे आपण सर्व वडे काय करायचे आहेत, तळून घ्यायचे आहेत. उपवासा दिवशी किंवा एकादशी दिवशी असे शाबू वडे नक्की बनवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा हे शाबू वडे आपल्याला कसे वाटले ते. आता शाबू वड्याची ही दुसरी बॅच काढलेली आहे. असे सर्व शाबू वडे आपण तळून घ्यायचे आहेत. आता याच तेलामध्ये आपण मिरच्या देखील तळून घ्यायच्या आहेत. हे पहा, मिरच्या पूर्ण तेलामध्ये टाकायच्या नाही आहेत.
त्या वरच्यावरतीच काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता शाबू वडे सर्व करूया. शाबू वडे हे दह्याबरोबर खायला खूप छान लागतात. याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी केली तरीही चालेल. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.